नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। अविधवा नवमी श्राद्ध नक्की कोणाचं करायचं, कसं करायचं आणि ते का करायचं असतं याबद्दलची अविधवा नवमीची, आयो नवमीची किंवा मग आपण त्याला आई नवमी असं म्हणत असतो। तर हे श्राद्ध कसं करायचं, का करायचं याची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। अतिशय महत्त्वाची ही तिथी आहे, त्यामुळे बघा या तिथीची संपूर्ण माहिती जाणून घ्या। आणि तुमच्या घरामध्ये अशी कोणी व्यक्ती असेल तिचं श्राद्ध अविधवा नवमीला घातलं जातं किंवा घालायची गरज आहे, तर सगळ्यात पहिलं बघा, कुंकू लावून देवाघरी जाणाऱ्या स्त्रियांसाठी अविधवा नवमी जी आहे त्या तिथीला श्राद्ध घालायचं असतं। अविधवा नवमीचं श्राद्ध जे आहे ते स्त्रियांसाठीच असतं। श्राद्ध पक्षामध्ये बघा प्रत्येक तिथीला काहीतरी वेगळं महत्त्व असतं। बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये भरणी श्राद्धाचं देखील महत्त्व पाहिलेलं आहे। आता बघा आयो नवमी देखील तेवढीच महत्त्वाची आहे। पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होतं त्यासाठी, त्या स्त्रीसाठी केलेलं श्राद्ध म्हणजे तिला अविधवा नवमी असं म्हणतात। कुंकू लावून देवाघरी जाणाऱ्या स्त्रीसाठी म्हणजेच पतीच्या आधी तिला मरण आलेलं आहे, अविधवा नवमी आणि अयव नवमी असे वेगवेगळी नावं त्याला आहेत। बघा तुम्हाला कळालं असेल, तुमच्या घरामध्ये तुमची आई असेल, आजी असेल, सासू असेल की जी वारलेले आहेत पण त्यांचे पती अजून जिवंत आहेत, म्हणजे नंतर पण बघा पतीच्या आधी जरी ती पत्नी गेलेली असेल, भले नंतर त्या स्त्रीचा पती नंतर वारलेला असेल, मग त्या स्त्रीचं अविधवा नवमीला श्राद्ध घातलं जातं। आता बघा यावर्षी 2025 मध्ये पितृपक्ष अविधवा नवमी ही 15 सप्टेंबर सोमवारी आलेली आहे। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवासण स्त्री मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचा मृत्यू जेव्हा तिचं वर्षश्राद्ध होतो, तिचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर जेव्हा पितृपक्ष येतो तेव्हा त्या पितृपक्षामध्ये नवमीला श्राद्ध घातलं जातं। म्हणजे बघा आता स्त्री एखादी सवाष्ण मरण पावलेली आहे पण आता पितृपक्ष आहे, परंतु त्या स्त्रीला मरण पावून 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही, तर त्या स्त्रीचं पहिलं वर्ष श्राद्ध करायचं आणि मग तिथून पुढे जो पितृपक्ष येईल तर त्या पितृपक्षात तुम्हाला नवमी श्राद्ध घालायचं आहे आणि मग तुम्ही दरवर्षी तिथून पुढे घालू शकता। आता बघा अविधवा नवमीला कोणाचं श्राद्ध घालायचं हे तुम्हाला कळालंच असेल। अविधवा नवमी करण्यामागे काय कारण आहे, का केली जाते, तर बघा आई आपल्यासाठी सगळं काही असते। म्हणजे बघा वडिलांपेक्षा जवळची आपल्याला आई असते। आई आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी संपूर्ण जीवन अर्पण करत असते। त्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी दर वर्षामध्ये अनेक असे उपवास करत असते, मुलांसाठी ललिता पंचमी वगैरे अनेक व्रतवैकल्प करत असते। आपल्या मुलींसाठी, पतीसाठी आपलं जीवन संपूर्ण अर्पण करत असते आणि म्हणूनच त्यामुळे या आपल्या वारलेल्या आईला आपल्याला श्राद्ध घालायचं असतं, ज्यामुळे आई तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होतात। आईच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येतात आणि बघा त्यामुळेच तुमच्या आईचं, आजीचं, तुमच्या सासूचं तुम्ही श्राद्ध घातलं पाहिजे। बघा संसार अर्ध्यावर सोडून जी तिच्या इच्छा, आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी राहून जाते आणि मग त्या मृत्यूचा होत असेल त्या स्त्रीचा, तिची आत्मा संतुष्ट व्हावी, तिची काळजी मिटावी म्हणून तिच्या ती जी स्त्री असते त्या स्त्रीच्या मुलाने श्राद्ध करायचं असतं। तिच्या प्रति ऋण व्यक्त करून
तिने उभा केलेला जो संसार असतो तो यथाशक्ती चालवण्याचा आम्ही प्रयत्न करू असा हा विश्वास तिला द्यायचा असतो आणि मग तिला आत्म्याला शांती मिळत असते। आता बघा, म्हणूनच स्त्रीच्या स्मरणार्थ हा विधी आपल्याला करायचा असतो। म्हणून तुमच्या घरातील सवाष्ण स्त्री जर वारली असेल, त्या पतीची पत्नी असेल, आपली आई असेल, तर पतीसुद्धा त्या स्त्रीचं पत्नीचं श्राद्ध घालू शकतो। मुलगा मुलगी कोणीही आपल्या आईचं आजीचं श्राद्ध घालू शकतात। कारण बघा, त्याला नावच आहे की आई नवमी, आयो नवमी, त्यामुळे आपल्या आईला, आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळते। तर बघा, आपल्या आई आपल्यासाठी एवढं सगळं करते, मग आपण तिच्यासाठी एवढं तर करू शकतोच ना। तर बघा, बऱ्याचशा स्त्रियांना या गोष्टी माहीत असेलच, ज्यांना माहीत नसेल त्यांनी माहिती करून घ्या। बऱ्याच वेळा बघा प्रश्न पडतात की बघा आमच्या घरामध्ये कधीही अशी आयोनवमी वगैरे केलेली नाही। तर बघा, तुमची आजी वगैरे, आई, सासू, तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर तुम्ही त्यांची नवमी करू शकता। तर बघा, पतीच्या आधी स्त्रीचं मरण झालेलं असेल तर तिचं नवमीला श्राद्ध केलं जातं। आणि जर उलट झालं, म्हणजे पती आधी मरण पावलं आणि त्यानंतर पत्नी मरण पावली, तर पतीची जी श्राद्ध तिथी असते त्या तिथीलाच पत्नीचं श्राद्ध घातलं जातं। याचं कारण असं आहे, वडिलांना मान लागतो, आईला मान लागत नाही। जिथे वडील असतात तिथे आई असते, म्हणून वडील आधी वारले, पती जर आधी वारला त्यानंतर पत्नी वारली तर पतीच्या त्या तिथीलाच पत्नीचं श्राद्ध देखील घातलं जातं। आणि स्त्री आधी वारली, पत्नी आधी वारली आणि त्यानंतर पती वारला तर पतीचं श्राद्ध त्याच्याच तिथीला आणि स्त्रीचे श्राद्ध जे आहे ते आयोनवमीला घातलं जातं। हे तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती कळाली का? तर बघा, समजा दोन कुटुंब विभक्त झाले, जावा वेगळ्या राहिलेल्या आहेत, सेपरेट कुटुंब असतं प्रत्येकाचं, तुमचं देवघर वेगळं आहे, स्वयंपाकघर वेगळं आहे, तर तुम्हाला पाहिजे तर श्राद्धविधी वेगळं करू शकता, एकत्र करू शकता। एकत्रित केलं तर त्याहूनही चांगलं, तुमची इच्छा, तुम्हाला जर एकत्र करायचं असेल तर चांगलं। तर बघा, आणि जरी वेगळं केलं तरी चांगलं। आता काही जणांना असा पण प्रश्न पडतो, माझ्या जाऊबाई करतात मग मी केलंच पाहिजे का? बघा, तुमची इच्छा आहे, तुम्ही जर केलं तर त्यांचे देखील आशीर्वाद तुम्हाला मिळतात। जर तुमचं घर विभक्त झालेले आहे, देवघर वेगळे आहे, स्वयंपाक वेगळा आहे, मग तुम्ही ह्या वेगळ्या तिथी केल्या तरी चालतील, एकत्र केल्या तरी काही हरकत नाही। आता बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे अविधवा नवमीला करायचं काय आहे? तर बघा, स्वयंपाक वगैरे भरपूर असतो, शेका भाज्या, पुरणपोळी, खीर, त्याच्यानंतर वडी वगैरे। त्यानंतर बघा, यामध्ये आता काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, घराच्या समोर चांगली रांगोळी काढायची, सूर्याला पितृपक्षामध्ये तांब्याच्या पाणी घ्यायचं, काळे तिळ फूल टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। आता फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल तर गॅलरीमध्ये, टेरेसवरती उभं राहा, खाली भांडं ठेवा आणि किंवा मग तुम्ही बघा बाथरूममध्ये सुद्धा कपडे घातल्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊ शकता। हे नवमीचा जे स्वयंपाक जो आहे तो घास टाकतो तो आपल्याला दुपारी 12च्या आसपास करायचा असतो। दुपारी गाईच्या शेणापासून गौरी जाळायची आणि त्यापासून धूर निघणं थांबलं की त्या निखाऱ्यावरती तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि त्या स्त्रीचा जो फोटो असतो त्या फोटोला दाखवलेला जो नैवेद्य असतो तो अघोरीमध्ये टाकला जातो। म्हणजे जो आपण होम केलेला असतो गौऱ्यांचं किंवा मग समिधा वापरल्या जातात त्यामध्ये, तर त्या फोटोला दाखवलेला नैवेद्य टाकू शकतो। किंवा मग दुसरी गोष्ट बघा, या दिवशी तुम्हाला गाईला देखील नैवेद्य द्यायचा असतो। गाय ही लक्ष्मी स्वरूप असते आणि त्यामुळे गाईसाठी सुद्धा हा नैवेद्य करायचा असतो। तुळशी मातेला सुद्धा नैवेद्य दाखवायचा, ती पण लक्ष्मीचं स्वरूप आहे। घरामध्ये घराच्या बाहेर गाय, कावळे, मांजर जी असतील त्यांना देखील तुम्हाला नैवेद्य द्यायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये सवाष्ण स्त्रीला तुम्हाला घरी जेवायचं बोलवायचं। बघा, आजकाल काय होतं, शहरामध्ये बऱ्याचदा बघा पितृपक्षामध्ये जेवायला बोलवलं
बोलवलं तरी कोणी जात नाही। गावाकडे भरपूर लोक एकमेकांकडे जातात, पण शहरामध्ये हा प्रॉब्लेम येतोच। तर बघा, असं काही नाही की पितृपक्षामध्ये तुम्ही जेवण करावं नाही, ते वाईट असतं, तर असं मनात आणू नका। तुम्हाला जर कोणी बोलवलं पितृपक्षामध्ये नवमीला जेवायला तर तुम्ही नक्की जा। आणि बघा तुमच्या घरातील जरी एखादी सवासनी स्त्री असेल, नातलगामधील एखादी कुळातील स्त्री असेल, तरी तुमच्या कुळातील एखादी असेल तर त्यांना बोलवलं तरी चालेल। त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट, त्या सवासनी स्त्रीला तुम्हाला सगळ्या शास्त्रांनी आपण जो स्वयंपाक बनवलेला असतो, कढी, भात, खीर, शेका भाज्या, त्याच्यानंतर उडदाचे वडे, पुरणपोळी वगैरे भरपूर असे त्याचा नैवेद्य असतो। तर हा जो सगळा नैवेद्य आहे तो आपला त्या नैवेद्य स्त्रीला जेवायला वाढायचा आणि मग त्या स्त्रीची, सवासनीची तुम्हाला ओटी भरायची आहे। ओटी तुमच्या यथाशक्ती भरायची आहे। ओटीमध्ये तुम्हाला सगळ्यात बेसिक महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज पीस, नारळ, गहू किंवा तांदूळ 11 रुपये किंवा 21 रुपये या महत्त्वाच्या गोष्टी ठेवायच्या। या व्यतिरिक्त तुम्हाला करायचं असेल तर शृंगाराचं साहित्य द्या। कोण चांदीचं जोडवी देतो, कोण साडी देतो, कोणी तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता। दुपारी 12च्या आसपास ही तुम्हाला पूजा करायची। 12च्या आसपास ही तुम्हाला पितरांची पूजा करायची। गाईला अजिबात घास काढायला विसरू नका, कारण ती लक्ष्मी स्वरूप असते। तुळशीलाही नैवेद्य दाखवायचा। कावळ्यासाठी तुम्ही टेरेसवर घास ठेवू शकता। आता बघा, ज्या व्यक्तीचं श्राद्ध आपण करणार आहोत त्या व्यक्तीचे फोटोला आपण नैवेद्य दाखवा आणि ते ताट तुम्ही सवासनी स्त्रीला देऊ शकता। आणि बघा, मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचे नियम हे वेगवेगळे असतात, त्यामुळे तुमच्या घरामध्ये विचारून तुमच्या घरात जी काही पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। ओटी नक्की भरा, यथाशक्ती तुम्हाला त्या स्त्रीची ओटी भरायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यथाशक्तीने दान करा। पितृपक्षामध्ये दानाला खूप महत्त्व आहे। दान केल्याने आपले पितृ आपल्याला खूप आशीर्वाद देतात। तुम्ही कोणतंही दान करा, अन्न, वस्त्र, तुमच्या यथाशक्ती काहीही गोरगरिबांना दान करा। परंतु बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, दान केलेल्या वस्तूंवर 2-3 तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे। तर अशा पद्धतीने विधवा नवमी, आई नवमी आपल्याला कशी साजरी करायची आहे, कोणत्या पद्धतीने साजरी करायची, या तिथीला काय एवढी महत्त्व आहे, तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ओम पितृदेवताय नमो नमः।